दरम्यान ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनी मनोज झरांगेंना टोला लगावलाय। 2 सप्टेंबरचा जी.आर. सार्वजनिकरित्या स्वीकारला, मग फसवणूक कशी असा सवाल त्यांनी विचारलाय। त्या जी.आरनं ओबीसींचं नुकसान नाही हेच सत्य ठरलं असं तायवाडे यांनी म्हटलंय। आणि बबनराव तायवाडे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी संजय तिवारी यांनी। 30 मे पासून मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसणार आहेत। त्यांनी आपल्या अनुयायांना आवाहन केलेलं आहे। मात्र या सगळ्या संदर्भामध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघाची काय प्रतिक्रिया आहे, काय भूमिका आहे? आपल्यासोबत अध्यक्ष बबनराव तायवाडे सर आहेत। सर, तुमची पहिली रिएक्शन, ते उपोषणाला बसणार आहेत? नाही, उपोषणाला बसणार आहे। उपोषणाला बसण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, त्याच्यामुळे त्याला मी काही विरोध करणार नाही। पण या उपोषणात पुन्हा त्यांच्या नवीन काही मागण्या आहे की जुन्याच मागण्या घेऊन ते करता, याच्याकडे आम्ही लक्ष ठेवून आहोत। यापूर्वीसुद्धा 2 सप्टेंबरला जेव्हा त्यांनी शासन निर्णय गुदाल उधळला, शासन निर्णय स्वीकारला, वाचून स्वीकारला आणि त्याच्यानंतर विजयोत्सव साजरा केला, तेव्हासुद्धा मी आपल्याला म्हटलं होतं की या शासन निर्णयामुळे ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागलेला नाही आणि नवीन कोणी माणूस ओबीसीमध्ये येणार नाही। मला खूप त्यावेळेस टोल करण्यात आलं, काय मला काय कुठले आरोप माझे, पण आता 6 महिन्यामध्ये ती गोष्ट सत्य झालेली आहे की या 6 महिन्यात एकही नवीन व्यक्ती ओबीसीमध्ये आलेला नाही आणि ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागलेला नाही। कुठे चूक झाली, काय वाटतं आपल्याला? कायदा समजून घेण्यामध्ये, जी.आर. समजून घेण्यामध्ये, त्याचा अर्थ काढण्यामध्ये चूक झाली? नाही, कसं असतं की आपली मागणी काय आहे आणि शासन जो जी.आर. काढतो आहे त्या जी.आरमुळे आपला खरंच फायदा होणार आहे किंवा नाही याचा लिगली अभ्यास करावा लागतो आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह दृष्टीने अभ्यास करावा लागतो आणि नंतर मग काय यांनी 2दा वाचन केलं त्याच्यात काही करेक्शन सुचवले आणि नंतर तो जी.आर. स्वीकारला। आता जर आपण म्हणू की तो चुकीचा जी.आर. होता, तर हे महाराष्ट्रातले जे सरकारमधले लोक आहेत तेच तुम्ही वाचून स्वीकारला ना, आम्ही दिला तुम्ही, त्याच्यामुळे तुम्ही आता त्याला चुकीचा म्हणू शकत नाही। आणि मग आता नव्याने कुठली मागणी येते आणि सरकार त्या मागणीकडे कसं बघते याच्याकडे आम्ही लक्ष ठेवू ना। सातारा आणि हैदराबाद गॅझेटचा उल्लेख वारंवार करण्यात येतो आहे। आपल्याला काय वाटतं की यांच्या ज्या अपेक्षा होत्या त्या पूर्ण झालेल्या नाहीत म्हणून नाराजी आहे, की आधीच जी.आरमध्ये त्यांच्या ज्या अपेक्षा होत्या त्याच चुकीच्या होत्या? नाही, हे बघा, गॅझेटियर शब्द आहे तिथे। गॅझेटियरमध्ये